क्योंकि आज भी अकाउंटेबिलिटी फॉर्म हो, सेल्फ स्टडी, मॉनिटरिंग चार्ट, अकाउंटिंग चार्ट हमने आप सबको दिया है, राइट। वो चार्ट बहुत कम लोग फॉलो करते हैं, लेकिन आज हमारे ये मंडे मीटिंग में एक नया चैप्टर हम लोग शुरू करने जा रहे हैं। आज मेरे साथ मीटिंग में हमारे एक पेरेंट है जो आपसे बात करने वाले हैं। एक नीट बैच की स्टूडेंट है, सेजल परदेसी। उसके फादर हम लोगों के साथ आज के मीटिंग में जुड़े वाले हैं। उसके फादर डीएफसी की ये जो सिस्टम्स है, सेल्फ स्टडी, रिकमेंडेशन वाला पार्ट, उसको जोड़कर अकाउंटेबिलिटी वाला पार्ट, उसको जोड़कर डिफिकल्टीज सॉल्व करके लेने वाला पार्ट, उसको जोड़कर जिन बच्चों ने अपना कुछ प्रॉब्लम रिपोर्ट किया, उसको डीएफसी से मिलने वाला जो सॉल्यूशन है वो सच में फॉलो करने पर कितना इफेक्टिव हो सकता है, उनका इस संदर्भ में का पर्सनल एक्सपीरियंस विथ फुल स्टैटिस्टिक्स वो आपके साथ शेयर करने वाले हैं। बराबर है। तो मैं चाहूंगा कि सभी पेरेंट्स और सभी स्टूडेंट्स, बिकॉज ये ना बच्चों के जहां तक रिजल्ट का सवाल है, डिजायर्ड सक्सेस का सवाल है, इट इज अ ग्रुप एक्टिविटी। टीचर, स्टूडेंट्स, पेरेंट्स, इसमें चौथा कड़ी हम लोग जोड़ देते हैं इंस्टीट्यूशनल सिस्टम्स, मतलब टीचर के टीचिंग के अलावा जो मैनेजमेंट वाला पार्ट है वो भी इक्वली इंपॉर्टेंट है। गाइडलाइन वाला जो पार्ट है, 360 डिग्री प्रॉब्लम सॉल्विंग। 360 डिग्री प्रॉब्लम सॉल्विंग का मेरा मकसद क्या है? अगर किसी को टाइम मैनेजमेंट का इश्यू आ रहा है बच्चों को, तो जिन्होंने रिपीट किया था अभी बीच में कुछ मंडे एक्टिविटीज में, आभा मैडम ने भी सबको सजेस्ट किया, एक एक्टिविटी की एक शीट हमने शेयर की, बट ऑफ कोर्स उसमें कुछ लोग फॉलो करते हैं, कुछ लोग फॉलो नहीं करते हैं। तो मुझे ऐसा लगा, जब 8 दिन पहले परदेसी सर की मेरी मुलाकात हुई, वो आए थे ऑफिस अपॉइंटमेंट लेकर, बच्ची के परफॉर्मेंस को लेकर, ग्रोथ को लेकर वो मिले, और उन्होंने पूरा एक्सपीरियंस जब मेरे साथ शेयर किया विद डॉक्यूमेंटेशन, और उन्होंने एक बात क्या कही कि काबरा सर, आपने जो मीटिंग में कहा कि आपको कितने भी बिजी हो, एवरेज में अगर आपके पास पर डे 15 मिनट है, एवरेज में, मतलब कभी आप आधा घंटा भी देंगे, 2 दिन टाइम नहीं भी देंगे, कोई प्रॉब्लम नहीं है, एवरेज में जिनके पास 15 मिनट का समय है पर डे, वो लोग अगर इस सिस्टम को फॉलो करते हैं तो जो रिजल्ट्स मुझे मिले उनको भी मिल सकते हैं, राइट। तो विदाउट वेस्टिंग लॉट ऑफ टाइम, आई वुड रिक्वेस्ट परदेसी सर टू ज्वाइन अस, मतलब जुड़े वाले हैं, बट सचिन सर और सौरभ सर, मैं आपसे निवेदन करूंगा, यस, परदेसी सर हमारे साथ में हैं, और विदाउट वेस्टिंग टाइम आई वुड रिक्वेस्ट परदेसी सर, है ना, टू कैरी अवेड। आप सर, परदेसी सर, आपका बहुत बहुत स्वागत है ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर की ओर से। आप खुद का जो अनुभव है आपके बेटी के परफॉर्मेंस को लेकर और सिस्टम को यूज करने को लेकर, आज आप हमारे सभी पेरेंट्स और स्टूडेंट्स के भलाई के लिए आप ये अनुभव शेयर करने के लिए इस मंडे मीटिंग के प्लेटफॉर्म पर आप आए, आपका बहुत बहुत स्वागत। और पहले ही मैं आपको धन्यवाद देता हूं, राइट, कि आपने आपका अमूल्य समय, मैं जानता हूं आप कितने बिजी है आपके प्रोफेशन में, और आप कितने नेकी और ईमानदारी से आपके प्रोफेशनल ड्यूटी को निभा रहे हैं, इस बात का मुझे अभिमान है। मैं वो पार्ट में नहीं जाऊंगा आज वो शेयर करने के, लेकिन उसके बावजूद आपने समय निकाला हमारे अपने स्टूडेंट्स और पेरेंट्स के लिए, तो आपका बहुत बहुत धन्यवाद। आप प्लीज आगे कैरी करें। थँक्यू सर। सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक बंधू भगिनी, माझा तुम्हाला नमस्कार। आणि मी काबरा सर यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली। वास्तविक पाहता फक्त मी माझे जे पर्सनल एक्सपिरियन्स होते, म्हणजे जी डीएफसी ची सिस्टीम मी फॉलो करत होतो, कारण काय की मला रिझल्ट पाहिजे, माझी मुलगी चांगली होतकरू आहे,
ती सर्व गोष्टी फॉलो करते, माझी पण पूर्ण मदत घेते. परंतु DFC ची सिस्टीम मला पूर्ण फॉलो करायची होती. याचं कारण असं आहे की माझी मुलगी 8वी पासून DFC मध्ये आहे. परंतु 8वी 9वी 10वी या तिघही वर्षात मी एकदाही काबरा सरांना भेटलो नाही किंवा मी इकडे DFC ला कधी आलो नाही. याचं कारण असं होतं की माझ्या मुलीचा पूर्ण फोकस हा CBSE वर होता, म्हणजे शाळेच्या सिलेबसवर होता. आणि फक्त मी DFC कडे फक्त एक सेकंड ऑप्शन म्हणून ठेवलं होतं की काही न केल्यापेक्षा काहीतरी तुझं फाउंडेशन पूर्ण होईल आणि तू त्याकडे लक्ष देशील. परंतु DFC मध्ये ज्या होमी भाभा एक्झाम आहे किंवा NTSC परीक्षा होती, या परीक्षेला मात्र मी बसवत गेलो. मात्र NTSC परीक्षेला 10वीच्या वेळेस माझ्या मुलीला 145 मार्क्स मिळाले आणि नेमकं त्याच्या आधी 10 ते 15 दिवस, परीक्षेच्या आधी 10 ते 15 दिवस DFC ने काय केलं होतं की पूर्ण विद्यार्थ्यांना दररोज 10-12 तास अभ्यासासाठी इथं उपलब्ध करून दिलं होतं. परंतु माझा हा उद्देशच माझ्याकडे माझं हे लक्षच नव्हतं की NTSC वगैरे. माझं आणि माझ्या मुलीच पूर्ण फोकस कशावर होता? CBSE वर. त्यामुळे मी ही जी सिस्टीम होती ही काही फॉलो केलेली नाही. मला नंतर पश्चाताप झाला की कदाचित जर मी ते 10-12 दिवस पूर्ण लक्ष दिलं असतं माझ्या मुलीकडे किंवा मी इकडे तिकडे न जाता गावाकडे वगैरे न जाता दिवाळीच्या सुट्टीत जर तिला दररोज इथं 10-12 तास सोडलं असतं तर ते 10-12 मार्क्स वाढले असते आणि 168 वर जे मेरिट क्लोज झालं ते कदाचित माझी मुलगी क्रॅक करू शकली असती. याचं एक कारण असंही झालं की जेव्हा मी 11वीच्या ऍडमिशनच्या वेळेस मी आलो सरांकडे, त्यावेळेस सरांनी मला विचारलं होतं की तुमच्या मुलीला NTSC चा स्कोअर किती आहे. आणि त्यावेळेस मला जाणीव झाली की NTSCच्या स्कोअरला पण खूप महत्व आहे. 10वीचे मार्क्स किती हे सरांनी मला विचारलंच नाही. फक्त NTSCचा स्कोअर किती हा विचारलं. ऍडमिशनला आलो होतो म्हणजे ऍडमिशन हे माझे मित्र आहेत पाटील सर, त्यांची मुलगी पण आहे रेणुका पाटील. तर ज्यावेळेस आम्ही सेमिनार अटेंड केला होता त्यावेळेस रेणुका आणि सेजलचं ऍडमिशन DFC मध्ये आम्ही त्याच दिवशी फिक्स केलेलं होतं. त्यामुळे इकडे तिकडे जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून ऍडमिशनसाठी यावं लागलं. तर त्यावेळेस मला आधी पहिली जाणीव झाली की खरंच मी ती सिस्टीम फॉलो करायला पाहिजे होती, म्हणजे फायदा घ्यायला पाहिजे होता. नंतर काय झालं की जेव्हा 11वीला ऍडमिशन झालं आणि मग या कोविडमुळे पूर्ण ऑफलाईन लेक्चर चालू झाले आणि राईट फ्रॉम द फर्स्ट डे ऑनलाईन लेक्चर चालू झाले. राईट फ्रॉम द फर्स्ट डे हे लेक्चर ऑनलाईनच झाले आणि ते लेक्चर ऑनलाईन असल्यामुळे आणि सर्वजण नवीन होतो त्यामुळे मुलीसोबत आम्हाला सुद्धा बसावं लागत होतं किंवा लेक्चर होतात का, रेंज येते का, काही सेटअप करून द्यावा लागतो का. त्यावेळेस मात्र लेक्चर हे मी पण काही ऐकले आणि त्यामुळे त्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की DFC चे जे शिक्षक आहेत, टीचर्स आहेत, ते तर खूप मेहनत घेत आहेत. तर खूप छान शिकवतात ते. जर नाही कळाला तर एक टॉपिक 4 वेळेस समजून सांगतायत. नंतर तो टॉपिक नाही कळाला तरी परत तुम्हाला डाऊट सेशन आहेत. डाऊट सेशन मध्ये पण सांगतायत. म्हणजे एक गोष्ट नक्की होती की DFC ने जे काबरा सरांनी जे शब्द दिले होते ते पूर्ण फॉलो करत होते. मग मी पण ठरवलं की जे सरांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती आधीपासून माहित होतं. प्रत्येक मीटिंगला मी 8वी 9वी 10वीला येत होतो. तर रेकॉर्ड ठेवा, मार्क्स कसे आले बघा, कोणते क्वेश्चन चुकले ते बघा. जे सर नेहमी सांगतात की परीक्षा ही मार्क्स मिळवण्यासाठी नाही, परीक्षा ही चुका ज्या झाल्या आपल्या त्या परत होऊ नये यासाठी आहे. आपल्या काय चुका होतात ते बघण्यासाठी आहे. मग मी पण ठरवलं की आता माझ्या मुलीने पण ठरवलं आणि मी पण ठरवलं की आता मात्र आपण पूर्ण सिस्टीम फॉलो करायची. मी हळूहळू रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केली आणि ती पण माझ्या मुलीच्या मदतीनं. तर मी तुम्हाला ते रेकॉर्ड इथं पे दाखवतो. पहिला रेकॉर्ड दाखवतो. सर्वात आधी काय केलं मी की टेस्ट वाईज असे मार्क्स शेअर केले. सर्वांना तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, जर दिसत असेल तर मोबाईल आडवा केल्यावर पूर्ण दिसेल. तर मी काय केलं की डे वाईज बघा आता टेस्ट झाल्या. मी काय केलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो पुन्हा कंबाईन टेस्ट यात सुद्धा रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केली. सुरुवातीला बघा तुम्ही पहिली टेस्ट 3rd मेला झाली. 90 मार्क्स आहेत 180 पैकी म्हणजे 50%. नंतर सेकंड टेस्ट 11th मेला झाली. त्यामध्ये 52 मार्क्स आहे फिजिक्स मध्ये 100 पैकी म्हणजे 50% च्या आसपास 52%. नंतर थर्ड टेस्ट कधी झाली 17th मेला. त्यामध्ये बायोमध्ये 142 मार्क्स आहे आउट ऑफ 200. नंतर 25th मेला परत एक टेस्ट झाली त्यामध्ये 92 मार्क्स आहे आउट ऑफ 200 फिजिक्स मध्ये. बघा तुम्ही सातत्यानं बघा फिजिक्सचा स्कोअर हा मला कमी दिसत होता आणि बायोचा स्कोअर मात्र मला 315. आता हे जे 315 लिहिले हे आउट ऑफ 360 मार्क्स आहे. 6th टेस्ट 8 जूनला झाली. त्यामध्ये फिजिक्स मध्ये 55 मार्क्स, केमिस्ट्री मध्ये 132, बायो मध्ये 267 आणि टोटल 454. ही पहिली कंबाईन टेस्ट आहे त्यामध्ये 454 मार्क्स पर्यंत सेजलने स्कोअर केला.
तर याचं सुद्धा मी आणि सेजल आम्ही अनालिसिस करायचो की आपल्याला फिजिक्स मध्ये खूप कमी स्कोर येतो आहे. आता नाराज पण होत होतो आणि कंटिन्यू जे टीचर आहेत त्यांची सुद्धा कॉन्टॅक्ट करत होतो. परंतु आता यासाठी काय केलं हे सुद्धा मी पुढच्या तुम्हाला पीडीएफ शेअर केल्यावर सांगणार आहे. नंतर पुढचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला दिसत आहे. इथं 22 जूनला जी टेस्ट झाली फिजिक्सची त्यामध्ये 130 मार्क्स आहे फिजिक्स मध्ये. नंतर 15 नंबरची टेस्ट आहे 24 ऑगस्टला त्यामध्ये 70 मार्क्स आहे आउट ऑफ 180. म्हणजे बघा किती अप अँड डाऊन फिजिक्स मध्ये होतोय. आणि फिजिक्सच्या बद्दल सर्वांचीच कंप्लेंट असते की फिजिक्स हा खरंच हार्ड विषय आहे. आणि मग हार्ड जातो मग सरांनी शिकवलेलं कळत नाही का? तर तो कळण्याचा काही प्रश्नच नव्हता. कारण की निखिल सरांचे जे लेक्चर आहेत ते मी स्वतः सुद्धा खूप वेळेस बघितले आणि सर तर एक एक पॉइंट एकदम म्हणजे एकदम एक्सप्लेन भारी करतात. मग एवढे कमी स्कोर काय येतो? बरं ऑन दी अदर हँड आता 9th नंबरची टेस्ट बघा बायोची त्यामध्ये सेजलला 348 मार्क्स आहेत आउट ऑफ 360. मग जी विद्यार्थिनी बायोमध्ये 348 मार्क्स घेऊ शकते आउट ऑफ 360 तिचा फिजिक्स मध्ये एवढा स्कोअर कमी काय येतो? ही कारण शोधणं मला खूप गरजेचे वाटले. म्हणून मी काय करत गेलो की हा सर्व रेकॉर्ड तिच्या मदतीनेच हा स्टोअर करत गेलो. याचा बेनिफिट काय झाला मला की मागे माझी प्रगती काय होती माझ्या मुलीची प्रगती काय होती याचा अनालिसिस करणं मला सोपं केलं. आता कंबाईन टेस्टचा जर विचार केला तर 11 नंबरला बघा 13 जुलैला ही कंबाईन टेस्ट झाली आहे. त्यामध्ये फिजिक्स 61 केमिस्ट्री 123 आणि परत बायो 346. तर तिथे फिजिक्स मध्ये मार्क आणला आणि ओव्हरऑल स्कोर येतोय 530. यानंतर 14 नंबरला बघा 17 ऑगस्टला जी टेस्ट झाली फिजिक्स 125 केमिस्ट्री 123 आणि बायो 300. बायोचा स्कोर वाढला कमी झाला फिजिक्स वाढला मार्क्स 548. तर काय काय होत गेलं की या प्रत्येक टेस्टचं आम्ही अनालिसिस करत गेलो आणि डीएफसी जी सिस्टीम होती ती सिस्टीम फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आता मी इथं थोडं दुसऱ्या पीडीएफ ला जातो. नंतर काय झालं हे बघा 28 सप्टेंबर 2020 इथपर्यंत ह्या ज्या टेस्ट होत्या हा रेकॉर्ड मी मेंटेन केला आणि 1 ऑक्टोबरला मी सरांची 30 सप्टेंबरला मी सरांची अपॉइंटमेंट घेतली पहिली अपॉइंटमेंट. आणि तोपर्यंत कोरोनाचा कोविडचा जो इफेक्ट होता त्याची भीती होती ती सुद्धा मनातून थोडी निघून गेली होती. याच्या आधी पण भेट घेण्याची इच्छा होती पण फक्त फोनवरच बोलल्या जात होतं. मग पहिली भेट जी होती ही इथं झाली. मी तुम्हाला दुसरी पीडीएफ दाखवतो. आता बघा मी काय केलं सुरुवातीलाच पहिल्या दिवशी सेजलच्या मदतीने त्यात सर्वात मोठा वाटा तर तिचा पण आहे कारण की ठीक आहे थोडी थोडी आता ही जी पीडीएफ आहे ही 22 एप्रिलला क्लास चालू झाली आणि 22 एप्रिलच्या पहिल्या दिवशी सुद्धा तुम्हाला दिसत असेल की इथं रेकॉर्ड हा मेंटेन केला गेला. डे फर्स्ट काय शिकवलं कारण की काबरा सरांनी सांगितलंय की तुम्ही डीएफसी ची सिस्टीम माझी ती फॉलो करा. माझ्या शिक्षकाने कोणत्या दिवशी काय शिकवलं डॉट बाय नंतर कोणत्या दिवशी शिकवलं म्हणजे डॉट ऑन द डेट. नंतर त्याचा डाऊट कधी झाला तुम्ही रिडिंग कधी झाली तुम्ही कधी वाचले डाऊट सेशन झालं का झालं तर का झालं नाही झालं तर का नाही झालं. तर या सर्व गोष्टी ह्या सर्व रेकॉर्ड मेंटेन करण्याचा असा प्रयत्न केला. असं करत करत बघा डे 1 डे 2 डे 3 डे 4 हा कंटिन्यू रेकॉर्ड हा स्टोअर होत गेला. नंतर बघा हळूहळू पहा तुम्ही डे 7 पर्यंत 2-2 ओळीत रेकॉर्ड झाला. मात्र आता बघा 25 मेला मात्र अजून एक झालं की टाइम प्रत्येक जो अवर अँड अवर आहे अवर टू अवर हा रेकॉर्ड ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे आता सरांनी जे सांगितली सिस्टीम बघा फिजिक्स टेस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की 92 मार्क्स ऑफ 180 आले तर त्या सुद्धा अनालिसिस इथं करण्याचा प्रयत्न केला. करेक्ट किती रॉंग किती अनएन्सर किती म्हणजे जे आलेच नाही 7 आलेच नाही. पॉझिटिव्ह मार्क्स 104 आणि निगेटिव्ह मार्क्स 12.
निगेटिव्ह सुद्धा जास्त होता कामा नये. पॉझिटिव्ह जास्त 104 होते, निगेटिव्ह जास्त झाल्यामुळे, जास्त चुका झाल्यामुळे स्कोअर हा खूप कमी आला. हे सुद्धा एक या गोष्टी तिथे इथं विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्याला कळतात. आता त्यावर काय कन्क्लुजन आहे तुमचं? मग काय फिजिक्स मध्ये काय मार खाल्ला? सरांनी शिकवले तर पूर्ण कळत होतं. अडचण कोणत्याच गोष्टीची नव्हती. म्हणजे क्लासवर किंवा DFC वर ब्लेम करायला तर आपल्याला काहीच कारण नाही. मग कारण काय? मग त्याचं कन्क्लुजन काढलं की मोर न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करायला पाहिजे. नंतर झालं काय, इथे लिहिलंय तिने डिफरन्शिएशनने सॉल्व्ह करायला पाहिजे होते, तिने ते वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केले. हे तिने लिहिलेलं आहे. मग काय चुका झाल्या, का झाल्या, काय करावं लागेल? काय चुका झाल्या डिफरन्शिएशनने सॉल्व्ह करायला पाहिजे होते, का झाल्या? क्वेश्चन नाही कळाले, कोणता अप्रोच लावायचा हे नाही कळालं. म्हणजे हे काय झालं की ज्यावेळेस सरांनी डाऊट सेशन घेतलं नेक्स्ट डेला, त्यावेळेस तिने असं कन्क्लुजन काढलं की पप्पा हे सर्व मला येत होतं, पण ते नेमकं क्वेश्चनला काय अप्रोच लावायचा हेच मला कळालं नाही. म्हणजे नॉलेज होतं, परंतु ऍप्लिकेशन करता आलं. नॉलेजच्या नंतरची नेक्स्ट स्टेप आहे ऍप्लिकेशन. नॉलेज म्हणजे आठवणे, समजणे, आणि ऍप्लिकेशन म्हणजे त्याचं उपयोजन करता येईल. ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे, आणि ते ऍप्लिकेशन कधी कळेल आपल्याला? जेव्हा त्या अप्रोच काय लावायचं कळायचं तेव्हा. मग काय करावं लागेल? ते तिने लिहिलं की नीड मोर प्रॅक्टिस अँड इन्क्रीज अंडरस्टँडिंग ऑफ क्वेश्चन. क्वेश्चन काय हे कळणं खूप गरजेचं आहे. कारण की म्हटलं जातं की क्वेश्चन इट सेल्फ इज अन अँसर. त्या प्रश्नामध्येच उत्तर हे दडलेलं असतं. नंतर हे सर्व झाल्यावर बघा 30 सप्टेंबरची हा रेकॉर्ड आहे. यामध्ये सुद्धा एक्झरसाइज, क्लास, मीट, डाऊट सेशन, डेटा कलेक्शन, हे सर्व रेकॉर्ड ठेवलं. आता या दिवशी टेस्ट झाली तिची. हा, आता यात महत्वाचं असं होतं की सरांशी जेव्हा फोनवर बोललो आम्ही, तेव्हा सरांनी सांगितलं की तुम्ही कमीत कमी दररोज किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर मिनिमम सरांनी टार्गेट दिलं, तुम्ही फिजिक्स 25, केमिस्ट्री 25 आणि बायो 50 एवढे क्वेश्चन तुम्ही दररोज सॉल्व्ह करा. मग ते सुद्धा रेकॉर्ड इथं मेंटेन करण्याचा प्रयत्न केला गेला की आज किती सॉल्व्ह केले. फिजिक्सचे 25, नंतर केमिस्ट्रीचे 10 आणि बायोचे एकही. मग त्यावेळेस लक्षात आलं की बाबा बायोचे सुद्धा कमीत कमी 10 तरी झाले पाहिजे. म्हणजे काय की त्या विषयाची रिव्हिजन असते झालं. कारण की आपण सरांनी त्यावेळेस मला आठवण पण करून दिली की सर तुम्ही काय करा, जी आपण सेमिनार घेतला होता श्री रविशंकर यांचे शिष्य त्या सरांचा, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आठवण्यासाठी तुम्ही परत परत पाठ करा, आणि पाठ करण्यासाठी परत परत आठवा. म्हणजे मागे जो झालेला भाग आहे त्याची परत रिव्हिजन करा. रिव्हाइज टू रिमेंबर आणि रिमेंबर टू रिवाइज. म्हणजे रिवाइज करायला सुद्धा तुम्ही विसरू नका, आणि विसरायला नको म्हणून तुम्ही परत रिव्हिजन करा. पण हे क्वेश्चन जर सॉल्व्ह झाले नाही, एकही क्वेश्चन जर सॉल्व्ह झाला नाही, तर तो त्या टॉपिकवरची टेस्ट म्हणा किंवा त्यावरची क्वेश्चन म्हणा, हे नक्कीच आपल्याला हार्ड जाणार आहे. तर अशा प्रकारे काय झालं की हा जेव्हा रेकॉर्ड मेंटेन झाला, तर त्या आधारे मला सरांना सुद्धा सरांचं मार्गदर्शन घ्यायला सोपं गेलं. इव्हन सरांनी हे पण सांगितलं की तुम्ही एक्झरसाइज कमीत कमी 1 तास करायला पाहिजे, अर्धा ते 1 तास, आणि तुम्ही झोप सुद्धा 6 ते 7 तास घ्यायला पाहिजे. जरी तुम्ही इथं अभ्यास 7, 7.5, 8 तास करत असले, परंतु जर तुम्ही झोप कमी घेत असले, तर मात्र हे सुद्धा तुमच्यासाठी हार्मफुल आहे. कारण की आपल्या मेंदूला तेवढीच विश्रांतीची सुद्धा गरज आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी वारंवार हे झाल्या. आता बघा इथं मी तुम्हाला जे सांगितलं होतं की 1 तारखेला मी सरांकडे आलो, 1 ऑक्टोबरला, आणि सरांना हा सर्व रेकॉर्ड मी सरांसोबत शेअर केला की सर आतापर्यंत आपण फोनवर बोलत होतो, परंतु हा सर्व रेकॉर्ड मी तुमच्या समोर आणलेला आहे. त्यावेळेस सरांनी थोडी सुधारणा केली आणि हा एक टाइम मॅनेजमेंटचा सेल्फ अनालिसिस चार्ट दिला मला 30 सप्टेंबरला. आणि 1 ऑक्टोबर पासून या चार्ट मध्ये सेजल आणि मी, आम्ही दोघं होतो मीटिंग मध्ये सरांसोबत. तिथं जी पहिली जी ऑफलाईन मीटिंग झाली ती माझी झाली 30 सप्टेंबरला, म्हणजे सेजलच्या संदर्भात, म्हणजे नीटच्या दृष्टीने आणि 11वीच्या दृष्टीने. तर यामध्ये बघा तुम्ही, मग यात अजून सोपं गेलं. सरांनी सांगितलं की तुमची एफर्ट अजून कमी करतो आणि अजून तुम्हाला इफेक्टिव्हली हे करता येईल. आणि मग मात्र दररोज हे आम्ही भरतो. असं क्वेश्चन सॉल्व्ह किती केले तर तुम्हाला दिसतंय. फिजिक्स SC वर्गामधून 5 क्वेश्चन केले,
काही क्वेश्चन येथील पुढे रेकॉर्ड मेंटेन केलंय. ॲलनचे जे केमिस्ट्रीचं सरांनी दिलेलं आहे 15 क्वेश्चन केले. नंतर बायोचे एनसीईआरटी एक्झाम्पल 10 क्वेश्चन. असा हा 24 अवर्सचा हा रेकॉर्ड ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथून पुढे असेच रेकॉर्ड ठेवले गेले. नंतर इथं बघतोय की काय झालं की मी तुम्हाला जे त्या पीडीएफ मध्ये शेअर केलं होतं की फिजिक्स मध्ये सातत्याने सेजलचा स्कोर कमी येत होता. मग मी सरांना ही गोष्टी फोनवर पण सांगितल्या होत्या आणि सरांनी पण वारंवार सांगितलं होतं की तुम्ही प्रॅक्टिस करा, क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आणि सेजलची जी फ्रेंड आहे रेणुका पाटील तिने सुद्धा ते सांगितलं होतं, तिच्या फिजिक्सचा स्कोर खूप छान येत होता. ती सांगितलं की मी जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते, यासाठी मी खूप मदत घेते. म्हणजे मला सांगायचं काय आहे की जेवढं म्हणजे टीचर जेवढा इफेक्टिव्हली सांगतो तेवढे स्टुडंट सुद्धा एकमेकाला फ्रेंड सुद्धा एकमेकाला सांगत असतात आणि त्यांचं ते त्यांना जास्त कळतं. आता हे माझे जे एक्सपिरियन्स होते हे शेअर करण्याचा उद्देश हा पण एक होता की माझा असा अनुभव आहे, अजून दुसऱ्याचा काही वेगळा अनुभव असेल तर तो सुद्धा आमच्या सोबत आपल्या सर्वांसोबत शेअर होईल आणि आपल्या सर्वांची जी विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे ती जी आहे ती अजून आपल्याला करता येईल का. तर त्यासाठी सुद्धा सरांनी मला सांगितलं की सर तुम्ही तुमचे हे व्ह्यूज जे आहेत किंवा तुम्ही जे रेकॉर्ड मेंटेन करता आहे, सेजल जे रेकॉर्ड मेंटेन करत आहे, तर तुम्ही हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, कारण की शेअरिंग खूप महत्वाची आहे. तर बघा इथं मी तुम्हाला हे सांगणार होतो की काय झालं की 30 सप्टेंबरला मी जेव्हा सरांना भेटलो त्या सरांनी सांगितलं की तुम्ही आनंद मिश्रा सरांशी बोला, कारण की निखिल सर खूप छान एक्सप्लेन करतात आणि आनंद मिश्रा सर सुद्धा नंतर जे पूरक असतं त्यासाठी खूप भारी विद्यार्थ्यांना गाईड करतात. मग आनंद मिश्रा सर यांनी सेजलशी ते इथं बघताय तुम्ही कॉल हाफ एन आवर कॉल झाला सरांचा आणि त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या डिफिकल्टी होत्या सेजलला येणाऱ्या किंवा काय करायला पाहिजे तिने स्कोर करण्यासाठी त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला. सांगायला काही हरकत नाही की सर बोलले की मी फिजिक्स मध्ये खूप मागे होतो सुरुवातीला, परंतु नंतर मी फिजिक्सवर एवढं फोकस केलं की मी त्यावेळेस फिजिक्स मध्ये टॉप केलं, सर्वात जास्त मार्क्स घेतले. तर ह्या गोष्टी ज्या असतात टीचरच्या या विद्यार्थ्यांना इन्स्पायर करतात आणि मग इथून सेजलच्या मार्क्स मध्ये फरक यायला सुरुवात झाली. आता जे मार्क्स आहेत ते मी तुम्हाला ती जी पीडीएफ आहे ती इथं शेअर करतो, मार्क्सची वाढलेल्या मार्क्स. आता बघा इथं जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस बघा तुम्ही हे सप्टेंबर नंतर ही टेस्ट झाली सेजलची फिजिक्स. हे बघा आता इथं तिला 85 मार्क्स आले, केमिस्ट्रीमध्ये 144 आणि बायोमध्ये 338, टोटल 567 मार्क्स आले. नंतर इथून बघा तुम्ही फिजिक्सला तिला 146 मार्क्स आले, हा तिचा सर्वात हाई होता फिजिक्समध्ये. नंतर इथं फिजिक्समध्ये तिला 29वी टेस्ट बघा 21/12/2020 ची फिजिक्समध्ये 141 मार्क्स आले आणि आता रिसेंटची 32वी टेस्ट झाली 11 जानेवारी 2021, त्यामुळे तिला 137 मार्क्स आले. म्हणजे जे तिचे मार्क्स कमी येत होते 85 किंवा बिलो 100 किंवा नियर अबाउट 100, तर तिची इथून ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तिला त्याचा फायदा झाला. केमिस्ट्रीमध्ये बघा 170 मार्क्स पर्यंत आले, इथं 140 मार्क्स आले आजची जी टेस्ट झाली यामध्ये. आणि बायोच्या ज्या टेस्ट होत्या आता इथं बघा 25 नंबरची टेस्ट बघा, 25 नंबरची टेस्ट आहे 30 नोव्हेंबर 2020 ला ही कंबाईन टेस्ट होती आणि ही फुल सिलेबस टेस्ट होती, पूर्ण सिलेबसवर टेस्ट होती दिवाळी नंतर झालेली. यामध्ये तिचा स्कोर 146 मार्क्स, फिजिक्स केमिस्ट्री 155 मार्क्स आणि बायो 318 मार्क्स, तर तिला मार्क्स आले 690. तर ही जी टेस्ट आहे ही तर फुल सिलेबस टेस्ट होती. एक एक चॅप्टरवरच्या टेस्ट पेक्षा सुद्धा ही खूप हार्ड होती, कारण की दिवाळीत 10-12 दिवस सुट्ट्या दिल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांना अभ्यास करायचा होता. तर तिने खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला, त्यावेळेस पूर्ण सिस्टीम फॉलो केली आणि तिने हा स्कोअर उभा करू शकली. आता याच्यानंतर काय झालं, परत 31वी जी टेस्ट झाली 4 जानेवारीला बायोची, यामध्ये तिचा स्कोर आला 255 मार्क्स, नंतर हा वाढून 263 झाला. तर यामध्ये एवढे कमी मार्क्स का आले बाबा. मग परत
मला भेटायची गरज वाटली सरांना की आता परत एकदा आपल्याला सरांना भेटावंच लागणार आहे की सर बायोचा स्कोर हा तिचा सातत्याने कमी होतोय. हे जे बायोच्या स्कोरच्या बाबतीत होतं, हे मी माझे मित्र आहेत रवींद्र पाटील, त्यांची मुलगी आहे रेणुका आपल्याच क्लासमध्ये, त्यांची सुद्धा मी या गोष्टी शेअर केल्या की सर सेजलचे एवढे एवढे कमी मार्क्स येत आहेत की जी 300च्या वर जात होती बायोमध्ये, ती सातत्याने मग 2-4 टेस्ट मध्ये 267, 204, 255 अशी तिला येत आहे. तर आपल्याला नक्कीच कावरा सरांना एकदा परत भेटावं लागेल की बायोचा स्कोर सर खूप कमी व्हायला लागला, तुम्ही याकडे काहीतरी लक्ष द्या. मग मी काय केलं, परत सरांना हेल्पलाईनवर मेसेज टाकला की सर मला तुमची भेट घ्यायची आहे आणि मला सरांची अपॉइंटमेंट ही मिळाली. मग त्यावेळेस अजून एक इम्प्रुव्हमेंट करण्याचा चान्स मिळाला. ती इम्प्रुव्हमेंट काय आहे हे तुम्हाला दाखवतो. आता झालं काय होतं की जेव्हा हिचा बायोचा स्कोर कमी यायला लागला, याला मिनिमाइज करून मिनिमाइज तर सरांनी सांगितलं होतं की सर तुम्ही सेजलला विचारलं की बेटा तू अभ्यास कशा कशातून केला. तर त्या टेस्टला सेजलने सांगितलं की सर मी नोट्स केल्या, एनसीआरटी फिंगर टिप केलं. सरांनी क्वेश्चन केला की तू एनसीआरटी रिडिंग केला आणि सेजलने अर्थात प्रामाणिकपणे सांगितलं नाही सर एनसीआरटीचं बुक माझ्याकडून वाचून झालेलं नाही. आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की त्या टेस्ट मधला प्रत्येक क्वेश्चन हा एनसीआरटी मधलाच होता आणि वारंवार सांगितलं जात असतं की एनसीआरटीच्या बाहेरचं काहीही येत नाही, एनसीआरटीच्या बाहेरचं काही येत नाही. आणि इथं बायोचा जेव्हा हा स्टडी ट्रॅकर जेव्हा सरांनी बघितला तर त्यामध्ये जी टेस्ट होती ती फोटोसिंथेसिस वर, तुम्ही फोटोसिंथेसिस बघा 14 नंबरचं जे आहे फोटोसिंथेसिस 3 जानेवारीला शिकून झालं, डॉट बाय मोती घेतलं आणि एनसीआरटी एकदा वाचून झाली. ही नंतरच आहे, नंतर वाचले तिने, एकदा पण तिथे झालं नव्हतं, फक्त क्लास नोट एकदा वाचून झाल्या आणि टेस्ट एक झाली. मात्र हे जे होतं एनसीआरटी तिचं एकदाही वाचून झालेलं नव्हतं. मग सरांनी सांगितलं की बेटा तुला एनसीआरटी वाचणं खूप गरजेचं आहे, स्कोर कमी आला तो एनसीआरटी मध्ये कमी आला. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं तोपर्यंत या सेकंड मीटिंग मध्ये पर्यंत सेजल आणि मी आम्ही दोघं पण ह्या स्टडी ट्रॅकरकडे एवढं सिरियसली बघत नव्हतो. म्हणजे ज्या गोष्टी मला मागच्या 3 वर्षापासून मी ऐकत होतो त्या गोष्टी सुद्धा माझ्याकडून होत नव्हत्या किंवा मी त्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. आता इथं जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक गोष्टीत आता फोटोसिंथेसिसचं बघा, डाऊट तुला आले का, इथे डाऊटचा कॉलम रिकामा आहे. कारण काय झालं की ह्या गोष्टीकडे सेकंड टेस्ट म्हणजे ह्या दुसऱ्या मीटिंग पर्यंत म्हणजे 4 जानेवारी पर्यंत सुद्धा आम्ही एवढं सिरियसली बघत नव्हतो. मला पहिला झटका इथं बसला की आता आपल्याला स्टडी ट्रॅकरकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आपण काय करतोय, फक्त रेकॉर्ड मेंटेन करतोय, टेस्टचं रेकॉर्ड मेंटेन करतोय आणि टाइम मॅनेजमेंट करतोय दररोजचं 24 आवर्स, परंतु आपण स्टडी ट्रॅकरकडे दुर्लक्ष करतोय. सरांनी मला सांगितलं की हे स्टडी ट्रॅकर प्राय मध्ये आहे की तुम्हाला यापेक्षा पण मॅक्रो लेवलचं एकदम जे ज्यात पॉइंट टू पॉइंट आपल्याला बघता येईल असं स्टडी ट्रॅकर मी तुम्हाला एक त्याच्यावर माझं काम चालू आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला देतो. मग मात्र मला इथं पण ही संधी मिळाली किंवा मला एक दिशा मिळाली, सेजलला पण दिशा मिळाली की आपल्याला यापेक्षा पण मॅक्रो लेवलचं स्टडी ट्रॅकर आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. तर हे सर्व माझे एक्सपिरियन्स होते की मी जे तुमच्या सोबत शेअर केले, जे ड्रॉबॅक आपल्याला मला सापडले ते सुद्धा मी सरांसोबत सुद्धा शेअर केले की सर मला असं वाटलं तसं वाटलं. महत्वाचा मुद्दा म्हणजे एक सांगायचं म्हणजे माझं राहिलं की या जे टाइम मॅनेजमेंट आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी सरांनी सांगितली ती स्टडी, नंतर एक्झरसाइज, स्लीप, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमची झोप किती झाली, तुमचा स्टडी किती अवर झाला आणि तुम्ही एक्झरसाइज केली का. तर एक्झरसाइजचा आणि मार्क्सचा डायरेक्ट कोरिलेशन आहे याचं सुद्धा आम्हाला आमच्या लक्षात आलं. ज्या 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 आठवड्यात सेजलची एक्झरसाइज कमी झाली किंवा काही हेल्थ इश्यू असतील किंवा एक्झरसाइज झालं नसेल किंवा कधी कधी वाटतं मुलांना खूप स्लीपी वाटतं, त्यांना झोपावंच वाटतं, तर त्यावेळेस मात्र तिचे मार्क्स हे सातत्याने कमी आले.
आता एक अजून गोष्ट शेअर करतो. हे बघा 29/11/2020 ची हा जी शीट आहे. तर इथं बघा तिने लिहिलंय की स्टेट नर्वस. मग मी तिला विचारलं बेटा काय ती माझ्या म्हणजे दररोज रात्री 10 वाजता 9:30-10 वाजता ती काय करते की जो पर्सनल अकाउंटेबिलिटी फॉर्म आहे तो भरते आणि नंतर मग हे सीट पण भरते. आणि मी जर मला वेळ असतोच, मी वेळ काढतोच. ऍज अन ऍव्हरेज 5 ते 10 मिनिट मला लागतात ही शीट बघायला आणि त्यावर साईन करायला. मग त्यावेळेस ती मला म्हटली पप्पा मला खूप सिक असल्यासारखं वाटतंय आणि नर्वस वाटतंय. मी म्हटलं का? म्हणे मला सगळा अभ्यास झालेला आहे. तर मला असं वाटतं की आपला अभ्यास झाला किंवा नाही. मी तर खूप केलं. मी तिला म्हटलं नाही बेटा एक चिंता करू नको, तुझे रिझल्ट चांगले येतील. आणि ही दुसऱ्या दिवशी टेस्ट झाली. दुसऱ्या दिवशी टेस्ट झाल्यावर हे तिचे रिझल्ट होते 584 आउट ऑफ 720. नंतर हे अपडेट झाले. ही अपडेट झाले या टेस्ट मध्ये तिला 619 मार्क्स आहे. ही कंबाईन टेस्ट मी तुम्हाला सांगितली त्या शीट मध्ये दाखवली ती. एका मीटिंग मध्ये सरांनी सांगितलं होतं की जनरली प्रत्येक विद्यार्थ्याला टेस्टच्या एक दिवस आधी टेन्शन येत की मला माझा स्कोर येईल का, माझा अभ्यास झाला का, मला अजून वेळ पाहिजे होता. आणि ते काय झालं की ही हा जो एक्सपिरियन्स आहे हा सिजलला इथं पाहायला मिळाला. कारण कंबाईन टेस्ट होती, कंबाईन होती आणि फुल सिलेबस टेस्ट होती. ही 11वी झाली पहिली फुल सिलेबस टेस्ट आहे जी दिवाळीच्या सुट्टीनंतर झाली. आणि मुलांना साहजिक असतं की तिथं तिला टेन्शन येणं साहजिक होतं. मात्र तिला इथे जे मार्क्स आहेत तिचा अभ्यास झाला असल्यामुळे तिला 584 हे नंतर अपडेटेड स्कोर झाला आणि तिला 619 मार्क्स आले की जे खूप चांगले होते. आणि ते अपडेटेड स्कोर सुद्धा पुढे ती करत असते. आता बघा अजून एक मला एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. इथं बघा तुम्हाला लिहिलेलं दिसते की टेक्निकल एरर इन टेस्ट आणि ऑनलाईन ती आहे ऍबसेंट. काय होतं जनरली मी जेव्हा मुलांना विचारत होतो माझ्या मित्रांच्या मुलांना की बेटा काय झालं, तर त्यांनी सांगितलं की रेंज गेली. त्याच्यासोबत पण असं एक दोन वेळेस होतं, रेंज जाते मग टेस्ट सबमिट होऊन जाते. मग टेस्ट सबमिट झाली की मुलं नाराज होतात. परंतु काय करतात की सर काय करतात ताबडतोब सरांना जर फोन केला अशोक सरांना की सर असा असा एरर आला तर ते एरर दूर करण्याचा प्रयत्न करतात. किंवा मग त्यांना सांगितलं की सर नाही माझं झालंच नाही तर ते लगेच पीडीएफ सेंड करतात त्या क्वेश्चन पेपरची. तर ती क्वेश्चन पेपरची पीडीएफ सेंड केल्यावर ती पीडीएफ मात्र वेळ लावून ही सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि प्रत्येक आतापर्यंत एकही पीडीएफ मी अशी कितीही वेळ लावून सॉल्व्ह केलेली नाही. तर ही जी पीडीएफ होती मी सगळ्यांना सांगितलं बेटा वेळ लावून सॉल्व्ह करा. वेळ लावून सॉल्व्ह केल्यावर तिचा स्कोर आला 326 आउट ऑफ 360. मग इथं नॉट अटेम्प्टेड कोणते, रॉंग कोणते आणि करेक्ट कोणते हे समजणं का गरजेचं आहे. कारण की जे आपले रॉंग आले त्यातला एक जर क्वेश्चन नीटच्या परीक्षेत आला त्याची जर आपली तयारी झालेली नसेल तर आपले फार मोठं नुकसान आहे. काबरा सर नेहमी सांगतात की तो एक क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. तुमचे बरोबर आलेले क्वेश्चन जेवढे महत्वाचे त्यापेक्षा तो रॉंग झालेला क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. आणि जे तुम्हाला आले नाही 6 क्वेश्चन ते पण खूप महत्वाचे आहे. कारण परीक्षा कशासाठी, टेस्ट कशासाठी, जे आपल्याला आलं ते बघण्यासाठी नाही, जे आपल्याला नाही आलं ते बघण्यासाठी. तर हा सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायला सांगितलं सरांनी. सर तुम्ही शेअर करा एक्सपिरियन्स की तुम्ही पीडीएफ सुद्धा तेवढेच मन लावून सॉल्व्ह करता. जर तुमची टेस्ट जरी सबमिट झाली तरी. म्हणजे काय होतं की साधारणपणे एक मानवाची एक भावना आहे की आपण काय करतो की नाराज होऊन जातो. लगेच सांगतो काय ऍपच चाललं नाही व्यवस्थित, ती टेस्ट पप्पा माझी सबमिट झाली किंवा पप्पा तुम्ही काय केलं ते माझा हॉटस्पॉट बंद केला आणि मग त्याच्यामुळे माझी टेस्ट सबमिट झाली त्याच्यामुळे माझा स्कोअर कमी आला आणि मग आपण ते विसरून जातो. आणि मग आपल्याला काय आपली तयारी किती झाली होती, आपले रॉंग खरंच कोणते आले, आपले राईट नॉट अटेम्प्टेड कोणते होते हे तर आपल्याला कळणारच नाही ना, कारण की आपली टेस्ट सबमिट झाली असते. परंतु तो पूर्ण आठवड्याची मेहनत ही आपली वाया गेलेली असते. तर हे नुकसान कोणाचं आहे, आपलं विद्यार्थ्यांचं. त्या सर्व गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. ज्या सरांनी मला सांगितलं की तुम्ही शेअर करा. मी प्रामाणिकपणे शेअर करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कोणताही माझा मोठेपणा नाही किंवा माझ्या मुलीचा सुद्धा मोठेपणा नाही. जर बघितले असतील तर असे पण नाही की खूप जास्त मार्क्स आहेत, कमीत कमी मार्क्स आहेत. परंतु जे काही आहे ते प्रामाणिकपणे जर आपण शेअर केलं, जर आपल्या आपण भावना मांडल्या तर त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायला आपल्याला चान्स मिळेल. सरांनी पण तेच सांगितलं की सर जे काही असेल तुम्ही समोर मांडा, याचा आपल्या सर्वांना फायदा होईल. जर कधी काही बोलण्यामध्ये माझ्याकडून जास्त कमी झाला असेल तर मी सर्व पालकांना विनंती करतो की त्याला काही अदरवाईज न घेता मला माफ करावे. आणि आपले जे मुलं आहेत, जो आपण जो विश्वास टाकलेला आहे म्हणून आपली मुलं येत आहे,
आणि डीएफसी जी मेहनत घेते आहे, जी सिस्टीम आहे, त्या डीएफसीचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. परंतु जेव्हा मी सरांकडे जातो तेव्हा विथ डेटा जातो, विथ रेकॉर्ड जातो आणि मी सरांना एक विचारतो, सर माझ्या मुलीला बायोमध्ये एवढा स्कोर येतोय, मला काहीतरी करावंच लागेल. आणि मग सर पण पूर्ण लक्ष देऊन, पूर्ण लक्षात घेऊन, पूर्ण बघून, सेजलशी चर्चा करून स्वतः काबरा सर आणि मग त्यावर उपचार करतात. कारण की आपल्याला उपचार कधी करता येतील, रिमेडियल स्टडी ज्याला म्हणतो आपण किंवा रिमेडियल टीचिंग, हे खूप महत्वाचे असते. रिमेडियल टीचिंग कधी करता येईल, ज्यावेळेस प्रॉब्लेम काय आले विद्यार्थ्यांना, डाऊट काय आले, कुठं चुकतं आहे, डीएफसीचं चुकतंय का विद्यार्थ्यांचं चुकतंय. डीएफसीचं पण चुकू शकतं, डीएफसी चुकू शकतं आणि इम्प्रुव्हमेंट करायची सरांची इच्छा आहे. सर सांगतात की मला आय एम नॉट परफेक्ट बट आय वॉन्ट टू बी नियरली परफेक्ट. मला परफेक्ट व्हायचंय, क्लास मला परफेक्ट करायचा आहे. माझे शिक्षक खूप मेहनत घेत आहेत. आणि सरांनी एक वाक्य असं बोलले की सर यापूर्वी काय होत होतं की मुलं म्हणत होते की आम्हाला कळालं नाही, परंतु आता कळण्याचा काही प्रश्नच नाही, कारण की प्रत्येक लेक्चर हे रेकॉर्डेड आहे. माझा शिक्षक जर कधी ते शिकवण्यात कमी पडला असेल तर लगेच मी बघतो ना त्या दिवसाचं ते की हे त्या दिवशी व्यवस्थित शिकवला गेला का नाही शिकवला गेला, हे सुद्धा सर मला बोलले. म्हणजे आता आपल्याला आणि म्हणजे पालकांना आणि विद्यार्थ्यांना कारण दाखवायची संधी फार कमी आहे, म्हणजे ब्लेम करायची संधी फार कमी आहे. कदाचित हा या कोविडचा आपल्याला मिळालेला बेनिफिट सुद्धा आहे की प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड आहे. आता डीएफसी कडे शिकवल्याचं रेकॉर्ड आहे, आपण त्यांना फोन केल्याचं रेकॉर्ड आहे, डाऊट सेशन घेतल्याचं रेकॉर्ड आहे, प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड आहे. आणि खरंच जर प्रामाणिकपणे असं वाटलं की नाही सर हा बायोचा हा पार्ट असा व्यवस्थित झालाच नाही किंवा हा तुम्ही परत शिकवा, ते सुद्धा सरांनी तयारी दाखवली. एवढं असल्यावर आपल्याला अजून काय पाहिजे, जास्तीत जास्त मी माझ्या व्ह्यूज इथे मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सरांचे पण धन्यवाद, सर्व पालक आणि सर्व शिक्षक, सर्व जे विद्यार्थी आहेत. आणि सर नेहमी सांगतायत की यावर्षीची बॅच जी आहे आमची IIT ची नीटची पण ही खूप जबरदस्त आहे आणि त्याचा अनुभव येतोच आहे. कारण की प्रत्येक टेस्ट मध्ये वेगळा विद्यार्थी प्रश्न, ज्या प्रत्येक टेस्ट आहे ना त्या प्रत्येक टेस्ट मध्ये नवीन विद्यार्थी टॉपर आहे. पण आपले प्रेम सर जेव्हा मीटिंग घेतात तेव्हा ते पण तेच सांगत आहेत की या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की कोणताच विद्यार्थी हा नेहमी पहिला नाही. प्रत्येक बॅच मध्ये असंच आहे की म्हणजे काय कॉम्पिटिशन जी पाहिजे आपल्याला विद्यार्थ्यांना ती या बॅच मध्ये मिळते आहे. आपण सर्व पालक एकमेकांना अशाच प्रकारे मदत करत राहू, एक्सपिरियन्स शेअर करत राहू. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना मोटिवेट करू की त्यांनी एकमेकांसोबत त्यांचे जे व्ह्यूज आहेत ते शेअर करावे. जेव्हा ऑफलाईन होईल तेव्हा सुद्धा तो वेळ जो आहे आपल्या क्लासचा जास्तीत जास्त त्यांनी एकमेकाचा अभ्यास वाढण्यासाठी कारणी लावावा. कारण की बघा एक वाक्य आहे स्वेट मार्टिन यांचं की कोणत्याही व्यक्तीला मिळालेले जे यश असेल त्या यशामागे त्याच्या प्रगतीमागे त्याची खूप मोठी मेहनत असते, त्यासाठी त्याने केलेले प्रयत्न असतात. तर त्याच्या यशाचा आपण हेवा करायला पाहिजे. तो हेवा जर आपण केला तर त्याचा बेनिफिट आपल्याला असं मिळेल, त्यापासून आपण प्रेरणा घेऊ आणि पुढे जाऊ. तर आपल्या डीएफसी मध्ये येणारा जो प्रत्येक विद्यार्थी आहे पहिला, बऱ्याच वेळेस बघतो की केमिस्ट्री मध्ये आउट ऑफ 180 मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत. फिजिक्स मध्ये सुद्धा जिथं माझ्या मुलीला 80 मार्क्स होते तेव्हा 170 अबाव घेणारे मार्क्स घेणारे विद्यार्थी होते. तर खरंच त्याच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपल्याला फक्त 80 मार्क्स मिळत आहेत, त्या विद्यार्थ्याला 170 पर्यंत जातं फिजिक्स मध्ये, म्हणजे त्याची किती मेहनत असेल. मी तर प्रत्येक वेळेस तीच चर्चा करायचो माझ्या मुलीसोबत की बेटा आपण एवढं रेकॉर्ड मेंटेन करतोय, तू एवढा अभ्यास करतोय, कुठेही कमी पडत नाही. मग हा जो 170 घेणारा विद्यार्थी आहे याची मेहनत किती असेल आपल्यापेक्षा जास्त. कारण की परत एक वाक्य आहे की ईश्वराने अशी कोणतीच इच्छा निर्माण केली नाही की ती पूर्ण करण्याची ताकद आपल्यामध्ये दिलेली नाही. म्हणजे ईश्वराने आपल्याला इच्छा जी निर्माण केली ती पूर्ण करण्याची ताकद, क्षमता प्रत्येकामध्ये दिलेली आहेच. म्हणजे आता एवढी मेहनत करून सुद्धा आपण कमीच पडतोय, अशीच आमच्यामध्ये पॉझिटिव्ह आम्ही चर्चा करतो. आणि मी जास्ती नाही, मी पण खूप बिझी असतो. आता तर मागच्या 8 दिवसापासून एवढा बिझी होतो की माझ्या मुलीला 5-10 मिनिट मोठ्या मुश्किलीने मी देऊ शकत होतो. 5-6 दिवस तर मी आउट ऑफ स्टेशन होतो. पण तरी पण फोनवर ते बोलणे आणि त्या दिवसाचा रेकॉर्ड ऐकून घेणे यासाठी मी 5-10 मिनिट तिला देण्याचा प्रयत्न केला. आपण प्रत्येक जण बिझी आहोत. या आता सध्याचं युग तर असं आहे की रिकामा कोणीच नाही. हॉटेलवर काम करणारा वेटर सुद्धा आपल्यापेक्षा जास्त बिझी.
परंतु जो 10 ते 15 मिनिट आपल्या मुलांसाठी काढेल आणि मुलं सुद्धा पालकांचा ऐकतील, ते निश्चितच पुढे जातील. आपण सर्वजण DFCच्या या सिस्टीमचा फायदा घेऊया. आपण जर जास्त फायदा घेतला तर काबरा सर आणि त्यांच्या टीमवर अजून जास्त प्रेशर येईल आणि ते अजून जास्त इम्प्रुव्हमेंट करतील. आणि मला काही ड्रॉबॅक सापडले असतील DFCचे, पण माझ्यापेक्षा जास्त ड्रॉबॅक दुसऱ्यांना सापडतील. आणि आपण जेवढे सरांना ड्रॉबॅक दाखवू तेवढी सरांची जबाबदारी वाढेल आणि आपल्या मुलांना फायदा होईल. एवढंच मला एक सांगायचं होतं. धन्यवाद सर आणि सर्वांचे परत एकदा धन्यवाद.